संजय चव्हाण. आज लातूर जिल्ह्यातील देवणी तालुका आणि मुक्काम पोस्ट हेळम या ठिकाणी आहे. आणि 4 महिन्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये मी आमचे शेतकरी मित्र आहेत बाळासाहेब ढगे यांना 4 एकरसाठी ऊसाला भूअस्त्र आणि ग्रो मॅजिक हे प्रोडक्ट इंडिया ॲग्रोचे दिले होते. त्याचा हा रिझल्ट तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. भूअस्त्र एकरी 4 भूअस्त्र आणि 1 ग्रो मॅजिक अशा पद्धतीनं 4 एकर ऊसाला आपण पहिल्यांदाच ह्या गावामध्ये ऊसासाठी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट दिले. आज त्याचा रिझल्ट बघू शकताय. ऊसाची जी हाईट आहे माझ्यापेक्षा खूप उंच, म्हणजे कमीत कमी जवळपास आता ऊसाची हाईट तुम्ही इथं बघू शकता. आज ऊसामध्ये आल्यानंतर लक्षात येतं की ऊसाची हाईट कुठल्या लेवलला गेलेली आहे. जवळपास आता 9 फुटावर ऊसाची हाईट आहे. आणि ऊसाच्या कांड्याची जी संख्या आहे ह्या संख्या आतमध्ये ऊसामध्ये आपल्याला ऊसामध्ये जाता पण येत नाही आहे. आणि ऊसाच्या जी संख्या आहे कांड्यांची कमीत कमी आत्ता जी ऊसाची पोझिशन आहे ते ढगे सरांच्या माध्यमातूनच आपण ऐकूया, बरोबर ना ढगे सर? पहिल्यांदाच तुम्ही इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले. या अगोदर तुम्ही रासायनिक शेती करत होते. आता तुम्ही या वर्षी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले. कोणते कोणते प्रोडक्ट वापरले ऊसाला तुम्ही? ग्रो मॅजिक एकरी किती प्रमाण वापरलं तुम्ही भूअस्त्रचं? एकरी 4 बॅग. त्यात ग्रो मॅजिक मिक्स करून. काय वाटतं दरवर्षीचा ऊस आणि या वर्षीचा ऊस तुम्हाला फरक काय वाटतो? कॅमेऱ्याकडे बघून सांगा सर, की तुमचा जो अनुभव आहे तुम्हाला आता काय वाटतं ऊसामध्ये फरक काय वाटतं? फरक म्हणजे पहिल्या सुरू काही पिकावर असं म्हणावं तशी ऊसावर कळा नव्हती. ज्यावेळेस प्रोडक्ट वापरले वापरल्यानंतर मग ऊसाची वाढ पण चांगली झाली आणि त्याचा रंग पाहिजे होता हिरवा. त्या पद्धतीने रंग म्हणजे काळोखी वाढली ऊसाची वाढली. आणि कांड्याची संख्या आता जवळजवळ 12 आहे. म्हणजे इथून भरपूर दिवस भरपूर वाढ होईल. फुटवा पण व्यवस्थित आहे. फुटवा तुम्ही प्रॅक्टिकली म्हणजे काही असं पुरून नाही काय नाही, प्रॅक्टिकल तुम्ही बघू शकता इथं कांड्याचा फुटवा. एका ठिकाणी किती ऊस आलेले आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जवळपास 10 ते 11, बरोबर ना? 10 ते 11 एका ठिकाणी फुटवा आलेला आहे. ही फक्त आणि फक्त भूअस्त्र आणि ग्रो मॅजिकची कामाला आहे मित्रांनो. तर मला बाळासाहेब एकच म्हणायचं आहे की तुम्ही शेतकऱ्यांना थोडं कॅमेऱ्याकडे बघून सांगा, कारण तुमचं जे अनुभव आहे सर ते खूप साऱ्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही शेतकऱ्यांना नेमकं काय सांगाल की इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरल्यामुळे तुमचा किती फायदा होणार आहे? प्रोडक्ट कुठलेही खराब नाहीत. प्रोडक्ट एकदम चांगले आहेत सेंद्रिय शेती करण्याबद्दल. आणि विशेष म्हणजे कुठेतरी विश्वास ठेवून काम केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्हाला असं रासायनिकमध्ये असं कुठल्याही दुकानात गॅरंटी देत नाही की आमचा माल न्या दूध पण वाढेल. आणि रासायनिक दुकानामध्ये अशा पद्धतीच्या व्हिजिट पण होत नाही. कोणी येत नाही, मार्गदर्शन करायला कोणी येत नाही. एक बार खात दिले विषय संपला. तसं तुम्ही सुरुवातीपासून आलात, खात दिलात, परत आमच्या ऊसाची वाढ बघितली, आम्ही कांदे लावले, कांदे बघितले, तुम्ही ऊसही बघितला. बरोबर. 4-4 महिन्याला विजिट देऊन तुम्ही बघितलं प्रॅक्टिकल स्वरूपात कशा प्रकारे आमचा ऊस वाढलेला आहे किंवा नाही बघू शकतो. तुम्हाला काय वाटतं सर, गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी उत्पन्नामध्ये किती टन ऊसाचं प्रमाण वाढेल असं वाटतं एकरी तुम्हाला? एकरी माझ्या हिशोबानं तर बघा सर 50 टन तर हो. गेल्या वर्षी किती ऊस निघाला होता एकरी तुमचा ॲव्हरेज? नव्हता. म्हणजे आता ह्या वर्षी तुम्हाला काय वाटतं कमीत कमी एक 10 टन ऊस वाढेल? 50 टन तर आम्ही अपेक्षा धरलं, पण माझ्या अंदाजे तर 7 टन होईल. ग्रेट. मला एकच सांगायचं आहे की सरांचं, ढगे सरांचं, बाळासाहेबांचं म्हणणं असं आहे की रेग्युलर ऊसाचं जे उत्पादन आहे त्यापेक्षा ह्या वर्षी माझा ऊस एकरी 10 टन म्हणजे कमीत कमी 25,000 रुपये एकरी उत्पादन तुमचं वाढतंय. मित्रांनो, 1 एकर ऊसाला फक्त इंडिया ॲग्रोचा प्रोडक्टचा खर्च आहे एकरी 4,400 प्लस ग्रो मॅजिक, म्हणजे जवळपास एकरी 10,000 रुपये खर्च आहे. पण उत्पन्नामध्ये 25,000 रुपये वाढ होत असेल तर मला असं वाटतं की सगळ्या शेतकऱ्यांनी हे करायला काही हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आपला सेंद्रिय शेतीचा आहे, काळ्या आईला वाचवायचा आहे. तर मित्रांनो, हा आमचे जे मित्र आहेत, तुमचं पूर्ण नाव सांगा सर? बाळासाहेब बाबुराव ढगे, मुक्काम पोस्ट
हेळम तालुका देवणी जिल्हा लातूर. तुम्ही समाधानी आहेत? हो समाधान. इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरायला पाहिजेत. शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्याला माझं एवढंच म्हणणं आहे की रासायनिक शेती न करता सेंद्रिय शेती केली कधी हे चांगलं. आणि एक दुसरा साईड इफेक्ट नाही जमिनीला सुद्धा आणि आपल्या उत्पन्नाला सुद्धा. बरोबर आहे. मी नक्कीच सगळ्यांना एकच सांगेन, इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट खूप छान आहेत. तुम्ही तुमच्या 1 एकरला वापरा आणि मी गॅरंटी देऊन सांगतो तुमच्या उत्पादनामध्ये कमीत कमी 25 ते 30% उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आणि जितके जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्या सर्व शेतकरी बंधूंना माझी एकच विनंती आहे, तुम्ही इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट तुमच्या शेतामध्ये 1 एकरला वापरा. धन्यवाद.